हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण आहोत बनगार्डन चौकात आहोत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आणि इथं आपण पाहत आहोत काही तरुण भीक मागत आहेत सिग्नलला। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय कारण आहे भीक मागण्याचं। अर्थमंत्र्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। दादा, काय तुमची परिस्थिती तर एकदम चांगली दिसते, तरी तुम्ही भीक मागत आहात, काय कारण आहात? आमच्या सरकारला सध्या भीकची गरज आहे असं बोललं तरी चालेल। कारण की काय झाले, वर्षभरात सामाजिक न्यायाचं निधी हे लोक वळवण्यात आलेलं आहे। 1400 कोटी रुपये आतापर्यंत त्यांनी वळवलेले आहे। काय म्हणता, कुठल्या विभागात? सामाजिक न्याय विभागातनं 1400 कोटी रुपये वळवलेले आहे आजपर्यंत। मग तुम्ही आता जे भीक मागणार आहे त्याचं काय होणार आहे पुढे? हे आम्ही भीक गोळा करून भविष्यात त्यांना अजून काही कमी पडतील। आता आमच्याकडे तर निधी राहिलेला नाहीये, उद्या भविष्याचे आमचे लेकरं पोरं आमच्या लोकांचं समाजातल्या आमच्या लोकांचं काय होणार? त्यांच्याकडे निधीच नाही ठेवत हे लोक। आता हे नक्की सरकारने हे निधी वळवून कुठं त्याला डायव्हर्ट केले, कुठं काय केले त्यांनी? झालं काय? लाडक्या बहिणीला यांनी डायव्हर्ट केलेला आहे निधी। लाडक्या बहिणीला जेव्हा यांनी शब्द दिला होता आम्ही तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये देऊ, मग यांना पैसे कमी पडले। मग कमी पडले यांना दुसरे कुठल्या विभागातले निधी नाही दिसना, फक्त सामाजिक न्याय मधलं दिसायला लागलंय। मग यांनी काय केलं, सामाजिक न्यायाचं निधी वर्षभरात 3 वेळा निधी वळवलं। याच्यात अजितदादा पवार व देवेंद्र फडणवीस हे मुख्य आहेत। कारण की अजितदादा जरी असले अर्थमंत्री, त्या अर्थमंत्री अजितदादा असले ना तरी देखील प्रमुख सह्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आहेत महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून। आणि आम्ही हे निधी आता गोळा करून आम्ही हे जिल्हाधिकारी कार्यालयाला देणार आहे आणि त्यांना सरकारला पाठवण्यात आम्ही सांगणार आहे, आमचे एवढे झालेले पैसे तुम्ही सरकारला पाठवा। समाज कल्याण विभागाला निधीच आता त्यांनी नाकारलेला असं समजूयात, तर समाज कल्याण विभाग कुणाकडे बघणार? कारण की त्यांचे जे घटक आहेत त्यांना ते कुठून पूर्तता करणार आहे निधीची? आता तो प्रश्न राहिला अर्थमंत्र्यांचा। आता अर्थमंत्र्यांकडे निधी नाहीये म्हणून आमच्यातून निधी घ्यायला लागलेत ना ते। आता ते उद्या काय करतील, केंद्रातून मागतील, देतील नाही देत, तो राहिला नंतरचा प्रश्न। पण आत्ताच्या आमच्या समाजावरती कुठली परिस्थिती आली तर त्यांनी निधी कुठलं पुरावं? समाजाचा अचानक शिक्षण आहेत, आमच्या विद्यार्थ्यांचा एज्युकेशनचा विषय, तर पुढे देणार आम्ही, अचानक पुढे जाणार आम्ही। मुळात मागासवर्गीय समाज घटक जे आहेत, मागासवर्गीय समाज घटकातील अनेक महिला, बाल, वृद्ध आणि बालक यांचा शिक्षणाचा किंवा शिष्यवृत्तीचा उद्धान करण्याचं काम, म्हणजे त्यांच्या विकासाचं उत्थान करण्याचं काम सामाजिक न्याय विभागाकडून केलं जातं। जर आमचा हक्काचा जो निधी सामाजिक विभागाकडून वळवला जातो लाडक्या बहीण योजनेसाठी, तर ही याच्यावर म्हणजे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सरकारवरती। याबद्दल तुम्ही काय जे जिल्हाधिकारी आहे त्यांना काय ह्या संदर्भात निवेदन दिलंय, त्यांना काय तक्रार वगैरे केलेली आहे का? निश्चित आम्ही जय भीम संघटनेच्या मार्फत आम्ही भीक मागून, म्हणजे आमचा निधी, हक्काचा निधी सरकारने वळवलेला आहे, तर तो आम्ही निधी म्हणजे भिकेच्या स्वरूपात काही रक्कम जी जमा होईल ते आम्ही कलेक्टर साहेबांच्या जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आम्ही एक निवेदन घेऊन जाऊन तिथं सुपूर्द करणार आहोत। तुमच्या मागण्या जर काय जे तुमच्या मागण्या आहेत की समाज कल्याण विभागाला लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्यात यावं, ते पूर्ण नाही झालं तर तुमचं पुढचं पवित्र काय असेल? पुढचा पाऊल आमचं हेच असेल की बाबा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही नागडे बसून, म्हणजे एकदम तुम्हाला सांगतो असलं उग्र स्वरूपात आम्ही इथं आंदोलन करणार आहोत की ते अख्ख्या पुणे महाराष्ट्रातील सगळे नेते मंडळी बघायला पाहिजे की बाबा हे गरिबांचा निधी, एक तर आम्हाला सीएनजी महाग केल्यात, त्यानंतर सगळे बसचे तिकीट वाढवलेले आहेत, आपण जगणार कसं हे आम्हाला महत्वाचा प्रश्न पडतो या सध्या काळात। तर नक्कीच समाज कल्याण विभागाचा निधी जे वळवण्यात आलेला आहे ते पूर्ण स्थापित नाही केलं, पूर्ण परत समाज कल्याण विभागाला निधी सुरू नाही केलं तर आम्ही इथं नागडं होऊन आंदोलन करू, असा काहीसा पवित्रा या तरुणांनी घेतलेला आहे। न्यूज.साठी मी जोएब शेख, पुणे।